शाळेतून शिक्षक गायब, विद्यार्थी वाऱ्यावर. शिक्षणाचा बोजवारा, शिक्षण मंत्री लक्ष द्या. शाळेची वेळ झाली आहे. दोघा गाड्यांच्या गजरात आपण आदिवासी विद्यार्थ्यांचा वाली कोण? राज्यात 15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्वतः नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेत जाऊन घंटानाद केला. त्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागतही केलं. इकडे कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकत असतानाच तोरणमाळपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या भमाना गावात शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. सातपुड्याच्या कुशीत नर्मदेच्या काठावर पाटील पाड्यावर शाळा सुरू होऊन 12 दिवस उलटलेत, तरीही एकही शिक्षक फिरकलेला नाही. धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या या शाळेत 2 शिक्षकांची नियुक्ती केली आहे. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या शिक्षण व्यवस्थेचा भोंगळ कारभार साम टीव्हीनं उघड केलाय. शिक्षकांना गेल्या वर्षी पण सांगितलं, मी लोकांना सांगितले, गोळा केले, लोक आले आणि लोक पण सांगितले तुम्ही 2 शिक्षक आहेत, मग या 2-3 दिवस तरी या. 3 दिवस नाही आले तरी पण 2 दिवस तरी या आठवड्याला, असं मागच्या वर्षी पण सांगितलं आम्ही, तरी पण ते आले नाही. ते येत नाही तर मग मुले पण येत नाही सर, ते गुरं चालायला चालले जातात, असंच फिरत बसतात. या जिल्हा परिषद शाळेची 1ली ते 4थी पर्यंत पटसंख्या 51 एवढी आहे. 40हून अधिक मुलं रोज शिक्षण घेण्यासाठी इथे येतात. पण शिक्षकांच्या अभावी ही मुलं आज वाऱ्यावरती आहेत. जे विद्यार्थी 4थी उत्तीर्ण झालेत त्यांना पुढील शिक्षणासाठी दाखला म्हणजेच TC मिळणं देखील कठीण झालंय. गंभीर बाब म्हणजे या शाळेला स्वतःची इमारतही नाही. एका गावकऱ्याच्या कौलारू घरात ही शाळा भरते. घराचा वापर केल्याबद्दल सरकारकडून या घरमालकाला 1 रुपयाचीही आर्थिक मदत मिळत नाही. शिक्षकांना गेल्या वर्षी पण सांगितलं, मी लोकांना सांगितले, गोळा केले, लोक आले आणि लोक पण सांगितले तुम्ही 2 शिक्षक आहेत, मग या 2-3 दिवस तरी या. 3 दिवस नाही आले तरी पण 2 दिवस तरी या आठवड्याला, असं मागच्या वर्षी पण सांगितलं आम्ही, तरी पण ते आले नाही. ते येत नाही तर मग मुले पण येत नाही सर, ते गुरं चालायला चालले जातात, असंच फिरत बसतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मूक संमतीनं आणि आशीर्वादानंच हे शिक्षक बिनदिक्कतपणे गैरहजर राहतात का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान या प्रकरणात शिक्षण अधिकाऱ्यांनी केवळ चौकशीचे आदेश दिलेत. गट शिक्षणाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. 2 शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि 1 शिक्षक त्या दिवशी आपले BLNच्या ट्रेनिंगला गेलेले होते. दुसरे शिक्षक आढळून आले नाहीत. संबंधितांना कारणे दाखवा नोटीसही आपण दिलेले आहेत आणि यानंतर त्यांचा खुलासा प्राप्त संबंधित शिक्षकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. मात्र ज्या कोवळ्या हातांमध्ये पुस्तक असायला हवीत त्या हातांमध्ये शिक्षकांच्या अभावी काम आलंय. आदिवासी मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का? बेजबाबदार शिक्षकांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हाच मोठा प्रश्न आहे. भमाना या गावातील ही जिल्हा परिषद शाळेची ही अशी अवस्था आहे. यानंतर देखील आता शिक्षण विभाग खरबडून जागा होईल का, या गंभीर गोष्टीची दखल घेत या बोगस जे शिक्षक आहेत, जे या ठिकाणी दांडी मारतात, यांच्यावर खरं तर कारवाई होईल का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, भमाना, नंदुरबार.